आता अकोल्यामधून मोठी बातमी आहे। अकोल्यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत काल मोठा गोंधळ उडाला। अकोल्यातील गडंकी भागामधल्या जुल्फिकार अली मैदानावर ओवैसींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यकर्त्यांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन असदुद्दीन ओवैसींनी केल्यामुळे सभास्थळी मोठी चेंगराचेंगरी झाली आहे। आयोजक आणि ओवैसी यांच्या बेजबाबदारपणामुळे एमआयएमच्या सभेमध्ये हा एकच गोंधळ पाहायला मिळाला। लोक कठडे तोडून व्यासपीठाच्या दिशेने धावायला लागले। या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांच्या मात्र नाकी नऊ आलेत। काही कार्यकर्त्यांनी पोलिसांशी ही उच्चतही घातली। अखेर सभास्थळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय। तर सभा संपल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सभास्थळी जमलेल्या लोकांना स्टेजकडे येण्याचं आवाहन केलं आणि त्यामुळे लोकांनी एकच गोंधळ घातला। लोक वाटेल तसे स्टेजकडे धावत सुटले आणि त्यामुळे ही परिस्थिती आवरण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीचार्ज करायला लागलेला आहे। त्यामुळे सभास्थळी चेंगराचेंगरीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। चेंगराचेंगरीचं चित्र पाहायला मिळालं। पोलिसांची मात्र त्रेधा तिरपीट उडालेली होती या सगळ्या लोकांना आवरताना। तर ओवैसींची सभा काल अकोल्यामध्ये पार पडलेली आहे, तेव्हाच ही दृश्य आपण बघतोय। काही कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत हुज्जतही घातली, मात्र ही गर्दी आवरत नव्हती। त्यामुळे शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। गडंकी भागामधल्या जुल्फिकार अली मैदानावर अकोल्यामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती। तर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने असदुद्दीन ओवैसी आणि त्यासोबतच त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी या दोघांच्याही सभा होणार आहेत आणि त्यातली पहिली सभा काल अकोल्यामध्ये पार पडलेली आहे। त्यावेळेची ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यांच्या सभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। अरे मेरे को प्रॉब्लम नहीं है, तुम काहे को रोक रहे हो उनको? इधर आराम से बैठो बैठो, ठहरो। अभी जोश में आ गए। इतना करीब मोदी के रैली में आते कोई, अजीत पवार के रैली में आते, कांग्रेस के रैली में आते, शिंदे के रैली में आते, उद्धव ठाकरे के रैली में आते। ये अपना हमारा दिल का कनेक्शन है, बीच में मत आओ कोई भी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।